100 वर्षांपूर्वीपासून असलेली स्मशानभूमी वाचवण्यासाठी रहाटगाव येथील नागरिकांनी जलाभिषेक आंदोलन करून स्मशानभूमी विकासाची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर राष्ट्र उन्नती संघटनेच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या फोटोला जलाभिषेक करून नागरिकांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। रहाटगाव येथील स्मशानभूमीवर महानुभाव पंथीयांनी अतिक्रमण केले। ते अतिक्रमण हटवण्याची मागणी असून ते मागील अनेक दिवसांपासून रहाटगाववासी नागरिक करत आहेत। त्यामुळे बुधवारी रहाटगाव येथील नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या फोटोला जलाभिषेक करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। यावेळी राष्ट्र उन्नती संघटनेचे अध्यक्ष पंकज विल्हेकर, दत्तात्रय देवघरे महाराज, केकतपूर येथील माधवदास महाराज, डॉक्टर चंद्रशेखर गिरी यांच्यासह कळकळीची विनंती आहे। राष्ट्र उन्नती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष पंकज विल्हेकर आहे। आम्ही आज इथे पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं। निवेदन देताना आम्ही त्यांचा अभिषेक सुद्धा केला। अभिषेक म्हणजे जसा आपण काही मागणं देवाला मागतो, तर जसं देवाला साकडा घालतो तर आपण त्याचा अभिषेक करतो, त्या पद्धतीने आम्ही शांततेच्या मार्गाने त्यांचा अभिषेक केला। आमची मागणी हीच आहे की जी 100 वर्षापासून पुरातन आमची जागा आहे हिंदू स्मशानभूमीची, ती हिंदू लोकांच्या स्मशानभूमीसाठी तिथे राहू द्यावी। त्याला हडपण्याचा जो प्रयत्न मानभाव पंथीयांकडून चालला तो त्यांचा निष्फळ करायचा आहे। त्यांनी जो हेतुपुरस्पर डीपी रोड तिथे टाकून जो स्मशानभूमीचा सत्यानाश केला, आमचा आरोप आहे मानभाव पंथीयांवर। आणि त्यांच्या फेवरनी जो आदेश दिलेला तहसीलदार आहे, आम्ही त्या तहसीलदाराचा सुद्धा निषेध करतो की हेतुपुरस्पर त्यांना ते जागा हडपायची आहे मानभाव पंथीयांना, आणि तिथे त्यांना कायमचं स्मशानभूमी आणि शिवाचं मंदिर हे हटवायचं आहे। आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा निषेध करतो। आमचं म्हणणं एकच आहे की स्मशान आणि शिवाचं मंदिर हे एकमेकाशी नातं आहे, ते सदैव कायम तिथे राहील। आणि ती हक्काची 100 वर्ष पुरातन जमीन आहे, ते सुद्धा स्मशानभूमीसाठीच राखीव राहील आणि शिवाचं मंदिर सुद्धा तिथेच राहील, असं आम्ही निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे।